हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर मी पण खूप मस्त आहे. तर मी चालले गावी. सहजासहजी तेवढा योग येत नाही, कारण मी हमेशा वर्षानंतर या 5-6 महिन्यानंतर गावी जाते आणि मला जर त्यांची आठवण येत असेल तर मी त्यांनाच इकडे या म्हणते. पण मी काय गावी तेवढं जाण्यात येत नाही, कारण मला काम वगैरे वर्क मेडिकल सांभाळायचं असतं आणि त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग मला सूट होत नाही, कारण मला ट्रॅव्हलिंगमुळं खूप मीटिंग होतात आणि त्यामुळे मी सहजासहजी खूप टाळते. तर या वेळेला माझी बहीण पण येत आहे आणि मी पण येत आहे, त्यामुळे ती मला फोर्स केली, ताई तू पण ये, म्हणजे आपल्याला थोडंफार एन्जॉय करता येईल. कारण तिला 7-8 वर्ष झालं माझी काही तिची माझी तेवढी जास्त भेट नाही. म्हणजे जेमतेम मी 1-2 मिनिटच चालत बोलल्यासारखी अशी भेट झाली होती. तर अगोदर हे पहा आमची रिवाची मॉर्निंग, कारण ती उठली आहे झोपेतून आणि मला तर रात्रभर काही झोप नव्हती. तिची मॉर्निंग झाल्यानंतर ती बघा किती फ्रेश अशी वाटते, एकदम असं नजारांचा एन्जॉय, म्हणजे जे बाहेर जे नजारे चालू आहे त्याचा एन्जॉयमेंट करत आहे. आणि तिला असं पण बाहेरचं असं खिडकीमध्ये ट्रॅव्हलिंग करायला जास्त खूप आवडते आणि तिच्या झोपायचं असेल तर विषय वाटत नाही. आणि माझं दुखत होतं खूप डोकं, कारण AC मला सूट होत नाही आणि त्यातल्या त्यात मी खिडकी पण ओपन केली होती आणि खिडकीचं वारं पूर्ण माझ्या डोक्याला लागत होतं आणि त्यामुळे माझं डोकं खूप जड पडलं होतं. तसं मी स्टोल वगैरे सगळं घेतले होते, तरी पण मला खूप त्रास होत होता. आणि आम्ही जेवण पण खूप लवकर केलं होतं, त्यामुळे मला भूक पण लागली होती. त्यामुळे मी अशी गुमसुम कधी घर येते असं बसलेली. आणि आमचं घर पण गाव पण तिथून 6 किलोमीटर आहे, जिथे ट्रॅव्हल्स सोडते आणि तिथे घेण्यासाठी कोणातरी यावे लागते. मग पप्पा वगैरे आले होते घेऊन जाण्यासाठी आणि आमच्या बॅगा बघून पप्पा म्हटले एवढा सगळा बॅगा कसे न्यायचे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यापाशी बॅग दिली आणि आम्ही पप्पांच्या गाडीवर आलो. तर चला मी माझ्या गावाचं इंट्रोडक्शन करून देते. तर आर यू रेडी? चला मग. हे आहे पर्वत, जिथे दरवर्षी आषाढी काय म्हणतात ते, आषाढी सण, आषाढ सुरू होतो महिना, त्या टायमिंगला इथे सगळेजण गोवर्धन पूजा करतात. तर हे आहे आमचं महादेव मंदिर. तर इथे निळकंठेश्वर म्हणून हा महादेव मंदिर आहे आणि इथे आता श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला खूप गर्दी पाहायला भेटेल, कारण श्रावण महिन्यामध्ये हे एकमेव मंदिर आहे जे आसपासच्या गावामध्ये, त्यामध्ये ते सगळेजण येतात. आणि हे आहे आमचं पूल. हे आत्ता पूल झाले, अगोदर अजिबात नव्हते. हे नदी खूप भरलेली असायची, ज्यामध्ये मी खूप पोहायला शिकले. मग घरी आल्यानंतर सगळ्यांची अशी काय म्हणतात ते फाईट जमली, बैठक जमली की आत्ती आली, म्हणजे थोडंफार सगळ्यांना वाटतंच ना आत्ती आली आणि असं पण सगळ्यांनी, मी जास्त येत नाही त्यामुळे सगळेजण माझ्यावर थोडं जास्तच प्रेम करतात. लेकरं पण ते आत्याला वगैरे सोडून राहत नाही. आले की असं सगळे आजूबाजूला त्यांचा सगळा गोटमाळा जमलेलाच असतो. आमची बघा रिवाई सगळ्यांना बघून किती एन्जॉय करते. मग आल्यानंतर काय फ्रेश वगैरे झाले आणि थोडंसं कामाला लागले. आणि तो कारण पाणी म्हटलं तर समोर नळाला काही मी जात नाही आणि घरी नळाला पाणी ते आलं होतं. मग आईला म्हणलं तू राहू दे, म्हणलं तुझ्या हाताकडे पाहिलं तर तुला खूप वेळ लागेल, म्हणलं फटाफट मीच करून घेते सगळं. मग मी लागले हे करायला, धुणं धुवायला, पाणी वगैरे भरून घेतलं, धुणं धुतले आणि मग दुपार झाली होती. मी म्हणलं पप्पाला चला थंड काहीतरी प्यायला आणा. मग पप्पांनी माझ्यासाठी अगोदर तिने रिवासाठीच आणलं होतं माझा प्यायला. मी म्हणलं असं थोडी असते एकासाठी, म्हणलं मला पण पाहिजे. मग त्यांनी माझ्यासाठी आणलं. मग मी म्हणलं चला सगळ्यांना घेऊन या म्हणलं. मग त्यानंतर माझे 2 भावांची 2 लेकरं पण आली. मी म्हणलं मग तुम्ही पण प्या, म्हणलं जावा तुम्हाला पण पाठवते. मग त्यांना पण पाठवलं आणि सगळेजण एन्जॉय करू लागले. आल्या दिवशीच मला तर खूप छान वाटत होतं. ते बाजूवर मस्त बाहेरच्या नजारांचा आस्वाद घेत होते आणि आमचं एकदम बसस्टँडलाच घर आहे, त्यामुळं कुठं जाण्यासाठी, गावात जाण्यासाठी कोण आले हे कोणाला काही घेणदेण नसतं, कारण मी बसस्टँडलाच असते. आले की लगेच गाडीमध्ये बसा आणि गाडीतून ये. बघा एकदम समोरच आमचं बसस्टँड आहे, त्यामुळं एवढा काही ट्रॅव्हलिंगचा म्हणजे बाहेर जाण्याचा काही योग येत नाही गावामध्ये. मग तिथून मला राहुलनी साडी घेतली होती, त्यासाठी मला टाकायचं होतं ब्लाऊज. मग तिथून आम्ही गेलो, जवळच आहे माझ्या फ्रेंडचंच घर आहे, त्याच्या बहिणीकडे गेलो होतो, कारण तो तिथे त्याची बहीण ते ब्लाऊज शिवते.